नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ए बी रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, विविध व्हिडिओंच्या माध्यमातून इयत्ता 12वी भूगोल विषयाच्या विविध प्रकरणांचा आपण तपशीलवार अभ्यास करत आहोत. यामधीलच प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास आपण मागील काही व्हिडिओंच्या माध्यमातून या ठिकाणी करत आलेलो आहोत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राथमिक आर्थिक क्रियामधील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात अधिक प्रमाणात केली जाणारी जी आर्थिक क्रिया आहे तिचं नाव आहे शेती, या आर्थिक क्रियेचा विस्तृत अभ्यास करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 6वी जी प्राथमिक आर्थिक क्रिया होती खाणकाम, या खाणकाम व्यवसायाचा आढावा जो आहे तो घेतलेला होता किंवा आर्थिक क्रियेची माहिती जी आहे ती घेतलेली होती. ही आर्थिक क्रियासुद्धा अतिशय महत्त्वाची होती, तिचा अभ्यास आपण विस्तृतपणे केला. या क्रियेशी संबंधित किंवा या आर्थिक क्रियेमुळे मिळणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, वेगळ्या प्रकारच्या उत्पादन आहेत, ते मानवाच्या वेगळ्या गरजा पूर्ण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसलेलं आहे. या क्रियेतून प्राप्त होणाऱ्या कच्चा मालाचा पक्का माल बनवण्यासाठी किंवा एक कच्चा माल म्हणून वापर करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे कार्यरत झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारचे उत्पादने निर्माण होते. उद्योगधंद्यांचा विकास जो आहे तो घडून येत असतो. मानवाच्या विविध गरजा पूर्ण करण्यामध्ये मोलाचं योगदान त्या ठिकाणी देत असतात. हा व्यवसाय चालण्यासाठी खनिजांची उपलब्धता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे इतरही काही घटकांचा त्यावरती परिणाम होताना आपल्याला दिसत असतो. खनिजांच्या गुणवत्ता, त्याचप्रमाणे खनिजांचं वितरण, भूगर्भाची रचना, त्या प्रदेशाचा हवामान, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी लागणारं भांडवल, तंत्रज्ञान, मजुरांची उपलब्धता यासारखे घटक जे असतात हे घटक खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असतात. यांत्रिकीकरण तर आजच्या काळामध्ये या व्यवसायामधला अतिशय महत्त्वाचा घटक झालेला आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यामुळे ह्या व्यवसायाचा विस्तृत अभ्यास आपण विस्तृतपणे मागच्या तासाला केलेला आहे आणि मानवी व्यवसायामधला एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून खाणकामाची आपण संपूर्णपणे माहिती मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे. आज आपण शेतीविषयी माहिती या ठिकाणी मिळवूया. विद्यार्थी मित्रांनो, शेती हा मानवाचा अतिशय प्राचीन काळापासून करत आलेला व्यवसाय, अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. लक्षात घ्या, या व्यवसायाचं महत्त्व एक उपजीविकेचं साधन म्हणूनच नाही तर माणसाच्या अन्नधान्याची किंवा अन्नाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असलेला सर्वात महत्त्वाचा व्यवसाय. म्हणजे माणसाच्या अन्नाची गरज सर्वाधिक गरज पूर्ण करण्याचं काम हा व्यवसाय त्या ठिकाणी करतो. माणसाला लागणारं जे अन्न आहे ते पुरवण्याचं काम या ठिकाणी ह्या व्यवसायातून होत असतं आणि त्यामुळे त्या दृष्टीने हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्यपणे हा व्यवसाय नैसर्गिकरित्या जे काही वेगळ्या प्रकारचे वनस्पती होत्या, त्या वनस्पतींना सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मानव भटकंती करत होता तेव्हा भटकंती करत असताना वेगळ्या वनस्पतींवरती आढळत असलेल्या वेगळ्या प्रकारचे फळं किंवा त्याच्यातून येणारं वेगळ्या प्रकारचं जे काही पीक असायचं, त्यातून येणारे वेगळ्या प्रकारचे पदार्थ उत्पादित व्हायचे, त्याचं तो संकलन करायचा आणि संकलन करून आपल्या अन्नाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कालांतराने सातत्याच्या या क्रियेमुळे त्याच्या लक्षात आलं की अशा पद्धतीने संकलन करून आपली गरज पूर्ण करण्यापेक्षा आपण जर ह्या वस्तूंचं स्वतःच निर्मिती केले, स्वतःच्या वस्तू विशिष्ट काळात उगवतात, त्या वाढतात, मग त्या संकलित करतात, आपल्याला इकडे तिकडे त्यासाठी फिरावं लागतं, त्यापेक्षा विशिष्ट ठिकाणी आपणच त्याची लागवड करून जर त्या पदार्थांचं उत्पादन घेतलं तर आपल्या गरजा पूर्ण अधिक सुलभ आणि सोयीचं त्या ठिकाणी होईल. हे लक्षात आल्यानंतर त्याने शेती या व्यवसायाला त्या ठिकाणी त्यातूनच हे तंत्र विकसित झालं आणि तो या पिकांची किंवा या वनस्पतींची लागवड करून त्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन घेऊ लागला आणि त्यातूनच शेती ही संकल्पना उदयास आली. जगभर ती विस्तार पावली आणि सर्वदूर ती केली जाऊ लागली. ही संकल्पना म्हणजे हा व्यवसाय असा आहे की हा एक व्यवसाय असा आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर सगळीकडे केला जातो. त्याचं प्रमाण कमी अधिक असू शकतं, मात्र हा व्यवसाय सर्वदूर सर्व ठिकाणी त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. आता यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या, हा व्यवसाय सगळीकडे होतो, सर्वदूर होतो, सर्व खंडांमध्ये कमी अधिक प्रमाणात होतो. यामध्ये फक्त अंटार्क्टिका खंड हा अपवाद आहे, कारण तिथं मनुष्य वस्तीच नाही. या व्यतिरिक्त उरलेले 6ही खंड जे आहेत, या 6ही खंडामध्ये हा व्यवसाय होतो. फक्त फरक इतकाच आहे की त्याचं प्रमाण भिन्न भिन्न आहे. काही ठिकाणी
तो अधिक प्रमाणात केला जातो, काही ठिकाणी कमी प्रमाणात केला जातो. काही ठिकाणी लोकांचं प्रमाण जास्त, गुंतलेल्या लोकांचं प्रमाण अधिक आहे, काही ठिकाणी गुंतलेल्या लोकांचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी उत्पन्नाच्या बाबतीत कमी अधिकता दिसून येतं, पिकांमध्ये विविधता दिसून येते, शेती करण्याच्या पद्धतीमध्ये विविधता दिसून येते. अशा पद्धतीने वेगळेपणा त्यामध्ये सुद्धा आहेत, पण एक गोष्ट मात्र कॉमन आहे, साम्य आहे. सर्वच खंडांच्या संदर्भात किंवा सर्व मानवी समुदायांमध्ये, सर्व प्रदेशांमध्ये आपल्याला शेती ही कमी अधिक प्रमाणात करताना दिसून येतात. म्हणजेच का केली जाते? कारण हा मानवाचा प्राचीनतम किंवा मूळतम व्यवसाय आहे, किंवा सर्वाधिक काळापासून केला जाणारा व्यवसाय आहे, किंवा सर्वात प्राचीन व्यवसायसुद्धा आपण या व्यवसायाला म्हणू शकतो. अशा प्रकारचा हा प्राथमिक व्यवसाय आहे आणि त्यामुळे हा व्यवसाय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामध्ये असलेल्या विविधतेमुळे उत्पादनाची स्थिती, घेतल्या जाणाऱ्या प्रदेशाची स्थिती, गुंतलेल्या लोकांची स्थिती, येणारं उत्पादन म्हणजे ज्या स्वरूपात आहे त्यानुसार त्याचा उद्देश, या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता शेती जरी सर्वदूर केली जात असली तरी त्यामध्ये काही मूलभूत फरक त्या ठिकाणी दिसून येतात. आणि या मूलभूत फरकामुळेच त्याचं शेती करण्याच्या पद्धतीनुसार, त्याच्या उद्देशानुसार त्याचे वर्गीकरण वेगवेगळ्या गटांमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आणि आपल्याला ह्या मुद्द्याच्या आधारे त्याचंसुद्धा विस्तृत वर्गीकरण जे आहे ते प्रत्येक प्रकार थोडक्यात आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे. आणि ते समजून घेण्यासाठीच आपल्यासमोर एक कृती या ठिकाणी दिलेली आहे बघा. ती कृती आपण करूया आणि त्या आधारेच आपल्याला हे प्रकार जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते लक्षात येणार आहेत. तर बघा कृती काय आहे करून पहा. काय सूचना दिली बघा. अ, आ, इ स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीचे वैशिष्ट्ये व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहा. आपल्यासमोर बघा, आपले पाठ्यपुस्तक जर तुम्ही समोर ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी एक कृती दिलेली आहे आणि या कृतीमध्ये आपल्यासमोर 3 स्तंभ दिलेले आहेत, 3 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये सर्वसामान्यपणे आपल्याला दिसतंय चित्र दिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये शेतीचे वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि तिसऱ्या कॉलममध्ये शेतीचा प्रकार दिलेला आहे. ह्या तिन्ही कॉलममध्ये 3 वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आणि त्या इन सिक्वेन्स दिलेल्या आहे. म्हणजे चित्र वेगळं, वैशिष्ट्य वेगळं आणि शेतीचा प्रकार वेगळा. आपल्याला त्याची चेन कंप्लीट करायची आहेत. म्हणजे जे चित्र दिलेले आहेत त्या चित्राची वैशिष्ट्ये पुढे लिहायची आहे आणि त्या वैशिष्ट्यांच्या पुढे तो शेतीचा प्रकार लिहायचा आहे, ज्या शेतीच्या प्रकारात दिलेला आहे. आणि जे आपण जोडलेले आहे ते चित्राच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे की कोणत्या संदर्भातली वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी लिहिलं आहे. तर अशा पद्धतीने दिलेलं आहे. ते आपल्याला पुस्तकात म्हणजे मागे पुढे करून त्या ठिकाणी दिलेले इन सिक्वेन्स दिलेले आपल्याला त्या ठिकाणी आपण सिक्वेन्स लावून व्यवस्थितपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे मांडताना सर्वसामान्यपणे शेतीच्या स्थितीनुसार आणि विकासानुसार मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते थोडक्यात समजून घेऊया. यामध्ये आपल्याला प्रत्येक शेती प्रकाराचे जे वैशिष्ट्य दिलेले आहे ते वैशिष्ट्य त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागणार आहे. आणि त्यातूनच आपल्याला आणखी एक गोष्ट कळणार आहे, त्या शेतीचं वितरण म्हणजे जगात जिथं जिथं तो केला जातो त्यातले काही प्रमुख देश दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की कशा पद्धतीने तो शेती प्रकार आहे. आता आपल्याला या स्क्रीनवरती जे चित्र दिसतोय बघा, त्या चित्रामध्ये जो शेती प्रकार दाखवलेला आहे तो आहे स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेती हा शेतीचा अतिशय प्राचीनतम प्रकार आहे. सुरुवातीच्या काळात किंवा अगदी प्राथमिक स्तरावरती केली जाणारी शेती म्हणून ह्या शेतीची एक ओळख आहे. या शेतीचं वैशिष्ट्य जे दिलेले आहेत ते वैशिष्ट्य आपण बघून घेऊया. मग थोडक्यात आपल्याला बरीचशी संकल्पना या शेतीविषयीची स्पष्ट होईल आणि त्यानंतर मग हे शेती प्रकार आपल्याला लक्षात येणार आहे. बघा, स्थलांतरित शेतीचं पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे. शेतीचा आकार खूप लहान. ज्या ठिकाणी ही शेती केली जाते स्थलांतरित प्रकारची, ह्या स्थलांतरित प्रकारच्या केल्या जाणाऱ्या शेतीचं पहिलं वैशिष्ट्य असतं की या शेतीचा जो आकार असतो, शेतीचे जे भाग असतात किंवा शेताचा जो आकार असतो हा अतिशय छोटा असतो. छोट्या छोट्या गटाच्या रूपाने किंवा छोटे छोटे शेत तयार केले जातात आणि त्या शेतामध्ये ही शेती केली जाते. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य बघा, वनातील भूभागाची शेतीसाठी निवड. आता ही जी शेती केली जाते हे प्रामुख्याने अशा
प्रदेशात केली जाते. आपण ज्यांना आदिवासी समुदाय म्हणतो, तर हे लोक प्रामुख्याने वनांमध्ये राहत असतात आणि शेती करण्यासाठी हे वनांमध्ये असलेला वनाचाच भाग असलेला जो प्रदेश असतो त्या ठिकाणच्या भागाची किंवा वनातील जागेची निवड जी आहे ती करत असतात. म्हणजे वनाचाच एक भाग त्या ठिकाणी शेती करण्यासाठी हे या प्रकारच्या शेतीमध्ये वापरला जात असतो. मग आता वनाचा भूप्रदेश आहे किंवा वनव्याप्त प्रदेश आहे, तर तिथं शेती तयार करण्यासाठी काही प्रोसेस किंवा प्रक्रिया करावी लागणार आहे. कारण जंगलाने वनाने वेढलेलं आहे, झाडाझुडपांचं अस्तित्व आहे आणि मग अशा ठिकाणी शेती आपोआप तयार होणार नाही. मग त्यासाठी ते लोक कशा पद्धतीने ती शेती करतात, त्यासाठी पुढचं वैशिष्ट्य दिलं आहे बघा. वने जाळून जमिनीचा शेतीचा वापर. त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करतात, सर्वप्रथम जे वनं असतात तिथले झाडं असतं ते झाडं त्या ठिकाणी ते जाळतात आणि जाळून मग ते वनांचं आच्छादन त्या ठिकाणी नाहीसं केलं जातं आणि मग ती मोकळी खुली झालेली जमीन जी असते ही जमीन मग ती वेगळ्या प्रकारची प्रोसेस म्हणजे शेतीच्या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया करून ती जमीन तयार केली जाते आणि तयार करून मग त्यात वेगळ्या प्रकारचे पिकांचं रोपण केलं जातं आणि त्यातून मग उत्पादन घेतलं जात असतं. म्हणजे अशा पद्धतीने ती क्रिया असते. तर हे तिसरं वैशिष्ट्य वने जाळून जमिनीचा शेतीसाठी वापर केला जात असतो योग्य म्हणजे मोठ्या प्रमाणावरती ह्या शेती प्रकारामध्ये. पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, उत्पादन फारच कमी. आता ह्या प्रकारची शेती आहे प्राथमिक स्वरूपाची ही शेती आहे. अतिशय आपण ज्याला म्हणू शकतो की सुरुवातीचा हा टप्पा आहे शेतीचा आणि यामध्ये फक्त म्हणजे जी प्रक्रिया जी पद्धत ज्या प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं जात असतं हे पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतं, नैसर्गिक घटकांवरती अवलंबून असतं आणि त्यामुळे इथं जे उत्पादन येतं यामधून येणारं ते अतिशय कमी प्रमाणात असतं. खूपच अल्प प्रमाणात उत्पादन या शेती प्रकारातून मिळताना आपल्याला दिसून येतं. आता इथं बघा पुढचं वैशिष्ट्य दिलं आहे, उत्पादन फक्त 2 ते 3 वर्षच घेता येते, त्यानंतर पडीक जमीन सोडून दुसऱ्या जागेची निवड केली जात असते. आता या ठिकाणचं पुढचं वैशिष्ट्य आहे की जे उत्पादन घेतलं जातं ना, म्हणजे ही शेती जी केली जाते ना ही जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष, 3 वर्षानंतर ती जागा सोडली जाते आणि पुन्हा नवीन जागा निवडली जाते, पुन्हा ती संपूर्ण प्रक्रिया केली जाते. अशा प्रकारची शेती असते आणि त्यापेक्षा जास्त घेताच येत नाही कारण त्या जमिनीचा कस जो आहे तो संपलेला असतो आणि पुन्हा दुसऱ्या जागेची निवड करून पुन्हा त्याच पद्धतीची प्रक्रिया जी आहे ती राबवली जात असते. अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे स्वरूप जास्त या शेतीचं पाहायला मिळतं किंवा या शेती प्रकाराचं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारची शेती केल्यामुळे याचे परिणाम काय होतात, तर सगळ्यात पहिला परिणाम होतो वनसंपदेचा. कारण जंगल तुटतात, शेती करण्यासाठी तिथले झाडं जाळतात म्हणजे तिथलं जंगलांचं अनाच्छादन आवरण जे आहे ते काढून टाकलं जातं. मग प्रदेश मोकळा केला जातो, मग तिथं शेती केली जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचा जंगल संपदेचा ऱ्हास होतो. ऱ्हास म्हणजेच हानी, नुकसान जे आहे ते होतं, म्हणजे कमी होतं प्रमाण जंगलाचं. दुसरं मृदेची धूप. आता ही जमिनीवरून जंगलाचं आच्छादन काढून घेतलं, झाडांचं अस्तित्व काढून घेतलं की जमीन मृदा जी असते ती खुली होते, माती मोकळी होते आणि मोकळी झाल्यानंतर तिथं पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात त्याची धूप होते, झिजून जाते, माती वाहूनही जाते. त्याचप्रमाणे तिथं पिकं घेतल्यामुळे तिचाच कस कमी होऊन जातो. म्हणजे थोडक्यात कस कमी होण्याच्या प्रक्रियेलासुद्धा एक प्रकारे धूप म्हणतात. तर अशा पद्धतीने मृदेची अवनती होते किंवा मृदेचे उत्पादन क्षमता घटते. हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढचं आहे वैशिष्ट्य बघा. वैशिष्ट्य म्हणजे थोडक्यात याचं वितरण दिलेलं आहे की ही शेती कुठे कुठे जगामध्ये प्रामुख्याने किंवा अधिक प्रमाणात केली जाते. यामध्ये विषुववृत्तीय प्रदेशातील वनांखालील जमीन, जे काही विषुववृत्तीय प्रदेश आहे त्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ज्या ज्या वनक्षेत्र आहेत त्या वनक्षेत्रांमध्ये प्रामुख्याने ही शेती करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचप्रमाणे आशिया, आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडामध्ये सुद्धा या प्रकारची शेती जिथे जिथं जंगल क्षेत्र आहे त्या त्या प्रदेशांमध्ये होताना आपल्याला दिसून येते. आशिया खंडात सुद्धा अनेक भाग आहेत, भूप्रदेश आहेत, तिथे ही शेती होताना आपल्याला दिसते. आग्नेय आशियामध्ये काही देश आहेत, त्या देशांमध्ये सुद्धा वनक्षेत्रामध्ये ही शेती होते. दक्षिण अमेरिका खंडामध्ये सुद्धा ब्राझीलसारखे देश आहे. आग्नेय आशियामध्ये भारतासारखे देश किंवा बांगलादेशसारखे देश, आग्नेय आशियामध्ये ब्रह्मदेश असेल किंवा इंडोनेशिया, फिलिपाईन्स यासारखे देश आहेत, तिथं होताना दिसते. मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही शेती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ब्राझीलसारखे देश असेल किंवा पेरू, उरुग्वेसारखे देश असेल, इथे सुद्धा
ही शेती होताना आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने तिची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहेत. थोडक्यात या शेतीचा संक्षिप्त जर आढावा आपण घ्यायचा ठरला किंवा या शेतीचं स्वरूप या ठिकाणी लक्षात घ्यायचं ठरलं, या वैशिष्ट्यावरून आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की स्थलांतरित शेती ही एक पारंपरिक शेती आहे. या शेतीचं क्षेत्र आजच्या स्थितीला फार मोठ्या प्रमाणात नाही, पण पारंपरिक असलं तरीही ही शेती आज जगातून पूर्णपणे नष्ट देखील झालेली नाही. आजही काही प्रमाणात ही शेती जगाच्या वेगळ्या भागामध्ये केली जाते. विशेषतः जंगल व्याप्त जो क्षेत्र आहे त्या जंगल व्याप्त क्षेत्रामध्ये या शेतीचं अस्तित्व पाहायला मिळतं. ही शेती प्रामुख्याने जंगल क्षेत्रावरतीच केली जात असते किंवा जंगल क्षेत्राच्या मध्ये करताना आपल्याला दिसून येतात. या शेतीचं स्वरूप जे सर्वसामान्यपणे आपल्याला दिसतं आहे ही किंवा ती जी प्रक्रिया त्या ठिकाणी राबवताना आपल्याला दिसते ती सर्वसाधारणपणे अशी असते की एखाद्या प्रदेशामध्ये जंगल प्रदेशामध्ये राहणारा जो काही समुदाय असतो, मानवी समुदाय, हा मानवी समुदाय आपल्या उपजीविकेसाठी ज्या काही घटकांचा अवलंब करत असतो त्यामधील एक घटक असतो त्या ठिकाणी केली जाणारी शेती, जी सातत्याने टप्प्याटप्प्याने बदलणारी असते आणि त्यामुळेच तिला स्थलांतरित शेती असं संबोधलं जात असतं. यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या की कुठलाही तो घटक मानवी समुदाय हा शेती करण्यासाठी जंगलामधील एखाद्या सखल भागाची सर्वप्रथम तो निवड करतो. निवड केल्यानंतर त्या प्रदेशामध्ये त्या निवड केलेल्या क्षेत्रावरील झाडांचं आच्छादन नाहीसं करतो. यासाठी तो सर्वप्रथम ते झाडं जाळतो, तोडतो आणि त्यानंतर ते झाडांचं आच्छादन नाहीसं झाल्यानंतर ती जमीन खुली झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या यंत्रांचा किंवा साधनसामुग्री, यंत्र म्हणजे फारसे असे काही वेगळे ट्रॅक्टर वगैरे सारखे यंत्र नाही, एकदम प्राचीन पारंपरिक आणि थोड्याशा स्वरूपात उपलब्ध असलेले जे यंत्र आहे त्या यंत्रांचा वापर करून सर्वप्रथम मग त्या मोकळ्या झालेल्या जमिनीची तो मशागत करण्याचा प्रयत्न करतो, तो जमीन तयार करण्याचा प्रयत्न करतो. तयार झालेल्या जमिनीमध्ये पाऊस येण्यापूर्वी त्या जमिनीमध्ये तो पेरणी करतो. पाऊस आल्यानंतर ते पीक उगवतो. ज्या प्रकारचं हवामान, निसर्ग आणि ज्या प्रकारची परिस्थिती लाभते त्यानुसार ते पीक वाढतं. यासाठी त्या पिकाच्या व्यवस्थापनासाठी बाकी कुठलंच तंत्र म्हणजे ना खत व्यवस्थापन, ना औषध व्यवस्थापन, रोगराई, कीड नष्ट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तंत्र नाही. निसर्गतः जशी स्थिती असेल तसं ते पीक वाढवतं आणि त्यामुळे अनेक रोग असेल किंवा अनेक हवामानाच्या परिणामामुळे यातून येणारं उत्पन्न जे असतं त्यामुळे अतिशय कमी असतं. या सर्वांमधून निभावून शेवटी जे शिल्लक राहतं तेवढं उत्पन्न जे आहे हे त्याला प्राप्त होत असतं. या ठिकाणी जे शेतं केली जात असतात अशा पद्धतीने तयार यंत्रसामग्री किंवा व्यवस्था नसल्यामुळे ते साहजिकच आहे की अतिशय छोट्या छोट्या प्रकारच्या आकाराची शेतं असतात आणि यामध्ये जे पिकं प्रामुख्याने घेतली जात असतात लक्षात घ्या ही बहुतांशी अन्नधान्याचीच पिकं असतात, कारण त्यांना आपल्या उपजीविकेच्या आपल्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी ही शेती ते करत असतात आणि त्यामुळे बहुतांशी जी पिकं घेतली जात असतात ही अन्नधान्याची पिकं या ठिकाणी घेत असतात. तर अशा पद्धतीने ते पीक घेतात. साधारणपणे पहिल्या वर्षी घेतात, दुसऱ्या वर्षी घेतात, फारच झालं चांगली जमीन असेल तर तिसऱ्या वर्षी घेतात. कृत्रिम पद्धतीने कुठलंही खत व्यवस्थापन किंवा खत घालण्याची पद्धत किंवा त्या प्रकारची यंत्रणा त्यांच्याकडे नसते किंवा त्याबद्दलची माहिती नसते आणि त्यामुळे त्या असलेल्या जमिनीचा जोपर्यंत कस आहे असा कस साधारणपणे जमिनीचा 2 ते 3 वर्ष जो आहे तो राहू शकतो. 2 ते 3 वर्षानंतर त्या जमिनीचा कस खालावतो, कमी होतो आणि साहजिकच मग त्या ठिकाणी पीक येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी किंवा तो समुदाय ती जागा सोडतो आणि पुन्हा नवीन जागेचा शोध घेतो, पुन्हा नवीन जागा शोधतो, त्याच प्रकारे प्रक्रिया करतो. पुन्हा संपूर्ण प्रक्रिया तशीच करतो. पुन्हा 2 ते 3 वर्ष तिथं पिकं घेतो, पुन्हा ती सुद्धा जागा सोडतो, पुन्हा नवीन जागा शोधतो, पुन्हा तिथं पीक घेतो. अशा पद्धतीने तो व्यक्ती सातत्याने क्षेत्र बदलतो आणि उत्पादन घेत राहतो. म्हणजे अशा पद्धतीने सातत्याने जमीन बदलून थोड्या थोड्या कालासाठी वेगवेगळे क्षेत्र निवडून त्या ठिकाणी शेती करण्याची ही पद्धत असल्यामुळे सातत्याने तो शेतीसाठी स्थलांतर करत असतो. स्थलांतरित स्वरूपाचीच ती शेती असते, बदलत्या स्वरूपाची ती शेती असते आणि म्हणूनच या शेतीला स्थलांतरित शेती असं म्हटलं जात असतं. तर अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे शेतीचा पहिला प्रकार स्थलांतरित शेती, त्याचे वैशिष्ट्य लक्षात आलेलं आहे, सर्वसामान्यपणे त्याचं स्वरूप लक्षात आलेलं आहे आणि फोटोवरून आपण ते लक्षात घेतलेलं आहे.
आता आपल्याला शेतीच्या दुसऱ्या प्रकाराकडे त्या ठिकाणी जायचं आहे. बघा, आता मागच्या याच्यामध्ये त्याचे क्रमांक दिलेले होते. बघा, शेतीचा प्रकाराचं वैशिष्ट्य प्रकार दिलेला होता क क्रमांकाचा पुस्तकामध्ये, आणि वैशिष्ट्य दिलेले होते ई प्रकारचे वैशिष्ट्य असलेले, आणि जे पहिलं चित्र दिलेलं होतं, साधारणपणे जे चित्र दिलं होतं त्याच्याशी जोडून हे पूर्ण सिक्वेन्स जो आहे तो पूर्ण होताना आपल्याला दिसतो. आता आपल्याला दुसऱ्या शेती प्रकाराकडे जायचं आहे, आणि त्या शेती प्रकाराचं नाव आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. या शेती प्रकाराची सुद्धा वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्यासमोर दिलेली आहे, आणि ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी आधी समजून घेऊ, आणि त्यानंतर ह्या शेती प्रकाराची माहिती जी आहे ते मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. बघा, सखोल उदरनिर्वाहक शेती. उदर म्हणजेच पोट, निर्वाह म्हणजे चालवणे. पोट चालवण्यासाठी म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी, उपजीविका करण्यासाठी जी शेती केली जात असते तिला उदरनिर्वाहक शेती म्हणतात. सखोल पद्धतीने त्या विस्तृत प्रदेशामध्ये अशा पद्धतीने बहुसंख्य लोक याच पद्धतीने शेती करून आपली उपजीविका चालत असेल त्या प्रदेशातील शेतीच्या स्वरूपाला उदरनिर्वाहक स्वरूपाची, सखोल उदरनिर्वाहक स्वरूपाची शेती म्हणून आपण ओळखू शकतो. बघा, याची वैशिष्ट्य या ठिकाणी दिली आहे. सर्वप्रथम आपल्याला जे चित्र दिसतंय बघा, या चित्रामध्ये ते लक्षणं किंवा ती वैशिष्ट्ये दिसून येतात की काही मजूर श्रमिक जे आहेत किंवा काही स्त्रिया पिकाची, त्यामध्ये जे पीक लागवड केलं जातं ते सर्वसाधारणपणे किंवा स्पष्टपणे दिसतंय. भाताचं पीक जे आहे त्याची लागवड करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. तर या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी जी स्थिती दिसते त्यामध्ये बहुसंख्य महिला पिकाची लागवड करताना दिसत आहेत, अन्नधान्याच्या पिकाची लागवड करताना दिसत आहे. या चित्रासाठी जे शेती प्रकार त्या ठिकाणी मॅच होतोय दिलेल्या सिक्वेन्समधला किंवा शृंखलेमधला, तो म्हणजे घ प्रकारची जी शेती या ठिकाणी दिलेली आहे, घ क्रमांकाचा, तो आहे सखोल उदरनिर्वाहक शेती या चित्रासाठी मॅच होणारी. आणि वैशिष्ट्य जे दिलेले आहेत, अ क्रमांकाचे जे वैशिष्ट्य दिलेले आहेत ते अ क्रमांकाचे वैशिष्ट्य ह्या शेती प्रकारास मॅच होताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. काय आहे ते वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघूया. पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे शेतजमिनीचा आकार लहान. या प्रकारच्या शेतीमध्ये सुद्धा शेतजमिनीचा आकार जो असतो हा लहान असतो, किंवा शेताचे तुकडे छोटे छोटे आकाराचे शेतं आपल्याला या भागामध्ये केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये पाहायला मिळतात. दुसरं वैशिष्ट्य बघा, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न. या शेतीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी शेतीचा आकार छोटा आहे, जागा कमी आहे, पण उत्पादनाची आवश्यकता, गरज मात्र मोठ्या प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा वापर करून उत्पादन जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात असतो. आता अशी गरज का निर्माण झाली असावी, तर याचं सरळ कारण आहे की ज्या प्रदेशामध्ये ही शेती केली जात असते त्या प्रदेशातील लोकसंख्येची स्थिती जर आपण बघितली, त्या प्रदेशाचा आकार जर आपण बघितला, तर त्या प्रदेशाच्या आकाराच्या तुलनेत लोकसंख्येचं जे वितरण आहे हे जास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. घनदाट स्वरूपाची लोकसंख्या आहे आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेल्या जागेचं प्रमाण कमी आहे. साहजिकच एवढ्या सगळ्या लोकांच्या अन्नधान्याची गरज पूर्ण करायची असेल तर शेती क्षेत्र तर बदलू शकत नाही किंवा ती वाढू शकत नाही, मात्र उपलब्ध असलेल्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पन्न मात्र आपण काढू शकतो, उत्पादन आपण काढू शकतो, आणि त्यामुळे ह्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न असतो, कारण त्या प्रदेशाची किंवा त्या लोकांची ती तशी गरज असते, आणि त्या गरजेसाठी ते जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. तिसरं वैशिष्ट्य दिलं आहे बघा, अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य. या शेतीमध्ये जे उत्पादन घेतलं जात असतं त्यामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन जे आहे ते अन्नधान्याचं घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. कारण पुन्हा तेच आहे की या ठिकाणी असलेली जी लोकसंख्या आहे ही जास्त आहे, आणि त्यांच्या अन्नाची गरज पूर्ण होणं अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसेल की अन्नधान्याचं उत्पादन जे आहे या शेती प्रकारात घेतलं जात असतं. तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे बघा, मानवी श्रम व प्राण्यांचा वापर. आता आपण बघितलं की लोकसंख्या जास्त आहे, साहजिकच आहे,
मानवी संसाधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. संपत्ती किंवा मानवी संसाधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे साहजिकच आहे त्याचा वापर करण्यास फारशी अडचण येत नाही. आणि त्यामुळे मानवी श्रम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे इथं शेतीची कामं करण्यासाठी मानवी श्रमाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणूनच आपल्याला या चित्रामध्ये बघा, सगळ्या रोपांची लागवड करताना महिला मोठ्या प्रमाणात महिला काम करताना दिसत आहेत. यातून आपल्याला मानवी श्रम वापरताना दिसत आहे. आणि प्राण्यांचा सुद्धा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो होताना दिसतो. आता का? कारण शेताचा आकार छोटा छोटा आहे, मोठमोठ्या यंत्रांचा वापर करून शेती करणं या ठिकाणी शक्य नाही आणि तेवढ्या प्रमाणात भांडवल पण उपलब्ध नाही. मग उपलब्ध असणाऱ्या शेतीला मदत करण्यासाठी जे अधिक मेहनतीचे काम आहेत ती करून घेण्यासाठी इथं प्राण्यांचा वापर जो आहे तो केला जात असतो. म्हणजे बैल असेल, रेडे असेल, यासारखे जे प्राणी आहेत हे प्रामुख्याने वेगळ्या प्रकारच्या मेहनतीसाठी, मशागतीसाठी येथील या शेती प्रकारामध्ये वापरला जाताना आपल्याला दिसून येतो. वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं या प्राण्यांकडून करताना आपल्याला दिसून येतात. आता ही जर शेती आपण बघितली जगभरामध्ये बघा कुठे कुठे केली जाते, तर आपल्याला ज्या देशांवर नजर टाकली की ज्या ज्या देशांमध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे, लोकसंख्येची घनता जास्त आहे, अशा देशांमध्ये ही शेती मोठ्या प्रमाणात होताना दिसते. उदाहरणार्थ बघा, चीन असेल, भारत असेल, जपान असेल, कोरिया असेल, श्रीलंका असेल, पूर्व आशिया खंडातील वेगवेगळे देश आहे. या देशांमध्ये ही शेती केली जाते. ह्या सगळ्या देशांचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर या देशांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण त्या देशाच्या क्षेत्रफळाच्या मानाने जास्त असलेलं किंवा खूप अधिक घनता असलेले प्रदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि लोकसंख्या अधिक असल्यामुळे साहजिकच आहे या प्रदेशातील लोकांच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्याचं जास्तीत जास्त उत्पादन घेणारा शेती प्रकार छोट्या छोट्या आकाराचे, कारण लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे शेतं वाटले गेलेले आहेत आणि त्यामुळे शेताचे आकार छोटे छोटे झालेले आहेत आणि म्हणून या छोट्या छोट्या आकाराच्या शेतातून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची ही पद्धत असणारा हा शेती प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. या शेतीमध्ये अन्नधान्याचं पीक प्रामुख्याने घेतलं जात असतं. त्यामध्येही तांदूळ हे पीक जे असतं या शेती प्रकारामध्ये महत्त्वाचं असतं किंवा प्रमुख असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर अशा पद्धतीने या दुसऱ्या शेती प्रकाराची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता थोडक्यात ह्या शेती प्रकाराची वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलेली आहे. शेती प्रकार लक्षात आले, थोडंसं त्याचं विश्लेषण आपण समजून घेऊया. बघा काय असतं की जगामध्ये जे जास्त लोकसंख्या घनतेचे प्रदेश आहे आणि बहुसंख्य विकसनशील जे देश आहे या देशांमधील विशेषतः ज्या प्रदेशांमधली अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या किंवा जवळपास अर्धी किंवा त्यापेक्षा काही मोजके प्रदेश वगळले तर बाकी प्रदेशांमधले जवळपास अर्धी लोकसंख्या जी आहे ही शेतीवर अवलंबून आहे आणि त्या प्रदेशामध्ये आपल्या लोकांच्या अन्नाची गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे लोकसंख्या प्रदेशाच्या मानानं खूपच जास्त आहे. मग अशा स्थितीमध्ये अन्नाची गरज पूर्ण करण्याची क्षमता जिथे पूर्ण करणं अतिशय अवघड होत असेल, कठीण होत असेल, त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने छोट्या छोट्या आकाराच्या शेतामध्ये ह्या प्रकारची शेती केली जात असते. इथं त्या छोट्या छोट्या आकाराच्या शेतामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या भरपूर आहे त्यामुळे साहजिकच आहे की या प्रदेशामध्ये असलेल्या लोकसंख्येचा वापर केला जात असतो. मदतीला प्राणी असतातच, पशुपालनाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या त्या प्राण्यांची मदत घेतली जात असते आणि त्या छोट्या छोट्या आकाराच्या शेतीमध्ये पिकांची लागण केल्यानंतर या ठिकाणी मात्र खत व्यवस्थापन, औषध व्यवस्थापन, रोगराई नियंत्रण यासारख्या अनेक प्रकारच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. कारण उत्पादन जास्तीत जास्त घ्यायचं आहे, लोकांची अन्नाची गरज पूर्ण करणं हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग साहजिकच आहे त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असतात. सर्व प्रकारचे उपाय वापरून किंवा पद्धत वापरून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पादन घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात असतो आणि अशा प्रकारचं उत्पादन घेऊन साहजिकच आहे अन्नधान्याची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर ही जी शेती आहे तर या शेतीचं महत्त्व लक्षात घ्या की इथं कुठलाही व्यापारी उद्देश नसतो शेती करण्यामध्ये. शेती करताना तो जो काही शेतकरी असतो याला आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्याच्या उद्देशाने, उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने तो ही शेती करतो आहे आणि म्हणूनच त्याला उदरनिर्वाह शेती म्हणजे पोट भरण्यासाठी केली जाणारी शेती या शेतीमधून मिळालेलं
बहुसंख्य उत्पादन म्हणजे जे काही उत्पादन येतं आहे, जे काही पीक पिकतं आहे, त्यातलं जास्तीत जास्त उत्पादन जे आहे तो आपल्या कुटुंबाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरताना आपल्याला दिसतो. आणि मग फारच थोडंफार उरलेलं उत्पादन जो आहे तो बाजारपेठेत, पण तेही अतिशय कमी प्रमाणात ते उत्पादन शिल्लक राहतं आणि तो बाजारपेठेत विकताना आपल्याला दिसतो. या व्यतिरिक्त बहुसंख्य उत्पादन हे आपली गरज पूर्ण करण्यासाठी वापरताना तो दिसून येत असतो. अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे जी शेती केली जात असते तिला सखोल उदरनिर्वाह शेती म्हणून ओळखलं जात असतं. आणि जगातले आपल्याकडे असलेले भारत असेल, चीन असेल, जपान असेल, कोरिया असेल, यासारख्या देशांमध्ये ही शेती केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ इथं उत्पादित केले जातात. त्यामध्ये तांदळाचं पीक हे सर्वाधिक प्रमाणात होताना आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने पहिल्या दोन प्रकारांच्या शेत्यांचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहेत. अजूनही आपल्याकडे 4 प्रकारच्या शेती प्रकार आपल्याला विस्तृतपणे अभ्यासायचे आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण इतकंच अभ्यासूया. उरलेल्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले जे शेती प्रकार आहेत त्याचा आपण विस्तृतपणे किंवा सविस्तरपणे अभ्यास करूया. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.